श्री स्वामी समर्थ. जय श्री महाकाल मित्रांनो. तर मित्रांनो, आज जर आपण या 21 नावांचा जप फक्त श्रवण केला तरी पण आपल्याला गणेश सहस्र नामावलीचं पुण्य केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. गणेश सहस्र नाम आपण श्रवण केल्याचे पुण्य मिळेल. जर तुम्हाला 21 दुर्वा मिळाल्या तर हे 21 नावं नक्की पठण श्रवण या दुर्वा अर्पण करा. याच्याने आपल्यावर गणपती बाप्पाची कृपा आणि आशीर्वाद प्राप्त होईल. मनातल्या इच्छा कामना पूर्ण होतील. तर खाली लिंक दिली आहे तर ती क्लिक करावी. तर मित्रांनो, कोणते आहेत 21 नावं? सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्ण, लंबोदर, विकट, विघ्न विनाशक, विनायक, धूम्रकेतु, भालचंद्र, गणाध्यक्ष, गजानन, गणंजय, गणपती, हेरंब, धरणीधर, महागणपती, यक्ष, वरद, श्रीप्रसादन, अमोघ सिद्धी, अमित, मंत्र, चिंतामणी, विधी, सुमंगल, बीज, आशापूरक, वरद, शिव, कश्यपनंद, वाचसिद्धी, डोंडी विनायक, दुर्वा विनायक, चंडी विनायक, देहली गणपती नमो नमः अशा या 21 नावांचं स्मरण करून दुर्वा, तीळ, शमीपत्र घेऊन गणपती बाप्पाला डोक्यावर अर्पण करावी. याच्याने आपल्याला गणेश सहस्र नाम जप केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. आणि शमीपत्र हातात घेऊन गणपती बाप्पाला ते आपल्या कपाळी लावायचे आणि मनातल्या इच्छा बोलायच्या. याच्याने गणपती बाप्पा कठीणहून कठीण इच्छा असेल ती सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होईल. तर एक शम्मीचे पान, या शम्मी श्रवण केलं, या पठन केलं, या आपल्या मुखातून शम्मी बोललं तरी पण सर्व पापांचा नाश होतो. जेवढे आपण आतापर्यंत 1 वर्षात 2 वर्षात या जेवढे वर्ष झाले असतील तेवढे आपण जर असत्य बोललो असेल तर शम्मी श्रवण केल्याने असत्य बोललेलं संपूर्ण या पापांचा नाश होईल. म्हणजे आपले जर पापांचे नाश झाले तर आपल्या हृदयामध्ये जे गणपती बाप्पा विराजमान झालेले, या आपला आत्मा निर्मळ झालेला आहे. तर तो आत्मा निर्मळ झाल्याने आपल्या कोणत्याही इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात. म्हणून गणपती बाप्पाला शम्मी पान खूप आवडते आणि शम्मीच्या पानाचा महिमा खूप छान आहे. शम्मी एक निस्ते गणपती बाप्पाला आपली इच्छा बोलून जर आपण अर्पण केले तर त्याचे 1 कोटी सहस्र दान केल्याचे कपिला गाईचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते. गणपती बाप्पाला लाडू, मोदक, दुर्वा, लाल फुल जास्वंदाचे अर्पण केल्याने, सिंदूर वर्ण असल्याने संपूर्ण इच्छा कामना आपल्या मुलांच्या लवकरात लवकर पूर्ण होतात. तर नक्की हा उपाय तुम्ही करून बघा. गणपती बाप्पाचा 1 जास्वंदाचं फूल अर्पण करा. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट्स बॉक्समध्ये जय श्री गणेशा करायला विसरू नका. खाली लिंक दिलेली आहे. गणपती अथर्व शीर्ष, गणेश सहस्रनामावली आणि संकटनाशनम स्तोत्र हा व्हिडिओ माझा आलेला असेल.